पालिकेनं 200 कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉन्ड अर्थात महानगरपालिका रोखे काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी आगामी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली। पिंपरी चिंचवड आणि नाशिक नंतर म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातली तिसरी महानगरपालिका ठरणार आहे। याचाच हा रिपोर्ट। पिंपरी चिंचवड आणि नाशिक महानगरपालिकेच्या पावलावर पाऊल ठेवत आता नागपूर महापालिकेनंही म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्याची घोषणा केली। शुक्रवारी मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना या निर्णयाची माहिती दिली। नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी हा 200 कोटींचा निधी उभारला जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। आम्ही 25-26 चा सुधारित आणि 26-27 चा अंदाजित बजेट आज स्टँडिंग बॉडीला आपण सादर केलेला आहे। यामध्ये जवळपास जो 25-26 चा सुधारित अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जी आहे ते 698.87 कोटी, यामध्ये महसुली जमा 4702.75 कोटी असे एकत्रित एकूण सुधारित जो जमेचा बजेट होता तो 5401.62 कोटी आपण प्रस्तुत केलेला आहे। त्यामध्ये आणि एकूण खर्च 5085.63 कोटी आपण याच्यामध्ये सादर केलेला आहे। आणि त्याच प्रकारे महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार आपण 26-27 चा जो अंदाजित जो आहे तो जवळपास 5857.30 कोटीचा आपण बजेट सादर केलेला आहे। त्यामध्ये खर्चा साईडला 5840.65 कोटी आपण घेता आपण हे केलेला। यामध्ये महानगरपालिकाचा एकच हे आहे की आम्हाला गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख कामं करून काही आमचे जे अडचणी आहेत त्या सुधारू करून आणि इनोव्हेटिव्ह काय करता येईल याच्यामध्ये जे आम्ही 18 व्हर्टिकल्स ठेवलेले आहे, प्रोजेक्ट्सपासून PWD पासून वॉटर सप्लाय, ग्राउंड्स, लायब्ररीज, मोठे काही प्रोजेक्ट्स, DBFOचं आणि इन्कम कसं आपल्याला कॉर्पोरेशनला वाढवता येईल याच्यावर आमचं भर याच्यामध्ये राहणार आहे। महानगरपालिकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता म्युनिसिपल बॉन्ड काढणं कितपत योग्य ठरेल या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्तांनी सांगितलं की हा निर्णय सर्वार्थानं फायदेशीर ठरेल, कारण यामध्ये केंद्र सरकारची 13% सबसिडी मिळणार। जर महानगरपालिकेनं कर्ज घेतलं असतं तर त्याचा खर्च या बॉन्डच्या व्याजापेक्षा कितीतरी जास्त झाला। आज आम्ही स्टँडिंग कमिटीला आम्ही बजेट सादर केलेला आहे। त्यानंतर स्टँडिंग कमिटी डेलिब्रेट करून ते बॉडी समोर तो बजेट मांडून त्याच्यामध्ये काही सुधारणा त्यांना करता आल्या त्या करून फायनल बजेट बॉडी मंजूर करेल। आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला NMC नागपूर महानगरपालिकेचं फायनान्शियल स्टेटस चांगलं करायचं आहे आणि NMCला आम्हाला टॉप 3 महाराष्ट्राचे टॉप 3 कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये आपल्याला बघू। आम्ही याच्यामध्ये आम्ही बॉन्डवर आम्ही काम करणार आहे। फिनान्सेस कसे रेज करायचे ते करणार आहे। त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये आम्हाला काम करायचं आहे, प्लेग्राऊंड्सच्या याच्यावर काम करायचं आहे, कारण यावेळेस NMCचा 75 वर्ष आणि अमृत महोत्सवी वर्ष आहे। त्यामध्ये आम्ही जवळपास 75 ग्राउंड आणि 75 उद्याने कशी डेव्हलप करायचं त्याच्यावरही आम्ही भार देणार आहे। मोठा आम्हाला नागपूर कॉर्पोरेशन जे स्थिती आहे ते आम्हाला उंचावून एक म्हणजे सगळ्यांनी नाव घेतलं पाहिजे की NMC जे महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका ती एक उत्कृष्ट नगरपालिका आहे असं आपल्या NMCची ओळख झाली पाहिजे। आयुक्तांनी आपला अर्थसंकल्प प्रसार माध्यमांसमोर मांडण्यापूर्वी स्थायी समितीला सादर केला। स्थायी समितीनेही प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं। नई चीज़ों के लिए भारतीय जनता पार्टी हमेशा उत्सुक रहती है और जैसे हमने बताया कि केंद्र सरकार का भी इस पर इंसेंटिव का एक अच्छा प्रयोजन है और इस साल के बजट में भी माननीय निर्मला सीतारमण जी ने भी उसको प्रमोट करने के लिए और एक इंसेंटिव स्कीम भी निकाली है। तो जो 200 करोड़ के बॉन्ड्स की बात है तो उसकी प्रक्रिया अंतिम टप्पे पर है और निश्चित ही वो उसका स्वागत किया जाएगा। केंद्र सरकारनं महानगरपालिकांना म्युनिसिपल बॉन्ड काढण्याची परवानगी दिली आहे। याला ग्रीन बॉन्ड म्हणूनही ओळखलं जातं। महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 2च महानगरपालिकांनी अशा प्रकारचे बॉन्ड जारी केलेत। आता नागपूर या श्रेणीत सामील होणारी तिसरी महानगरपालिका ठरणार आहे। पाहत रहा LS मराठी।